मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं 5 फिंगर टेक्निक फॉर पेस्ड ब्रीदिंग. आज आपण पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीला ठीक आहे, तुम्ही आयडेंटिफाय केलं की मलाच इमोशनली डिसरेग्युलेटेड वाटतंय किंवा तुमच्या ओळखीचं कोणीतरी आहे, स्पेशली आपण मागे बघितल्याप्रमाणे टीनेजर आहे हू सीम्स इमोशनली डिसरेग्युलेटेड. डज दॅट मीन की आता झालं म्हणजे आहे तर आहे, आता काही करू शकत नाही? तर असं नक्कीच नाही आहे. डीबीटी तुम्हाला आठवत असेल, डायलेक्टिकल बिहेवियरल थेरपी, ह्याच्यामध्ये खूप सुंदर प्रकारे सांगितलं आहे की कशा आपण इमोशनल डिसरेग्युलेटेड गोष्टी पण रेग्युलेट करू शकतो आपल्या इमोशन्सना खूप चांगल्या पद्धतीने. कारण याच्यामध्ये बेसिकली आपल्याला रिॲक्शन जी आहे आपली ती चेंज करायची आहे. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे स्किल आहे. सो आपण नक्कीच स्किल शिकू शकतो. ओके. सो तुम्ही नक्की प्रयत्न करा, वाचन करा आणि मला खात्री आहे की तुम्ही इमोशन रेग्युलेशन नक्की करू शकता. थँक यू.